नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं तुम्हाला मँगो आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि आज मी इथं 2 प्रकारच्या मँगो आईस्क्रीम इथं बनवून दाखवणार आहे. विथ क्रीम किंवा विदाऊट क्रीमचं सुद्धा आपण हे आईस्क्रीम आहे तो बनवू शकतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर त्यासाठी इथं एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे कढई घेतलेलं आहे. तर त्या कढईमध्ये आपण इथं पहिलं दूध आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर मी इथं दूध आहे साधारण 2 कप इथं दूध घेत आहे, म्हणजे अर्धा लिटर एवढं दूध इथं आपल्याला घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं दूध आहे तो कोणतंही घेऊ शकता, थंड, गरम केलेलं किंवा त्यातलं सगळं मलाई असलेलं किंवा मलाई आहे तो काढून ठेवलेलं ते सगळं इथं घ्यायचं आहे. कोणतंही दूध घेतलं तरी चालेल. त्यामध्ये अर्धा वाटी इथं साखर आहे तो घालून घ्यायचा आहे. साखर आत्ताच घालायचं, म्हणजे साखरेमधलं जे काही साखर घातल्यावर दूध आहे तो पातळ होतो आणि त्यानंतर परत हे घट्ट होण्यास सुरुवात होतो. त्यामुळे दुधामध्येच आपल्याला इथं पटकन असं साखर घालून हे आपल्याला दूध आहे तो आटवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं कंडेन्स मिल्क आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर इथं पहिलं मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि ह्याला सतत असं हलवून घेत आहे. हे आपल्याला दूध आहे तो घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे कढईला इथं. तर आता मी इथं गॅस आहे तो मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवर ह्याला सतत असं मी इथं हलवून घेत आहे. कढईला जे काही साय वगैरे लागतं ते आपल्याला तसंच असं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडं असं दूध आहे तो घट्ट होण्यास सुरुवात झालेला आहे. तर असंच आपल्याला साधारण एक 10 ते 15 मिनिट इथं आपल्याला लागणार आहेत. बघू शकता आपलं दूध आहे तो कंडेन्स मिल्क बनण्यासाठी सुरुवात झालेला आहे. तर अजून एक 2 ते 3 मिनिटं मी असंच गॅस आहे तो चालू ठेवणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून थोडंसं थंड झाल्यावर अशा पद्धतीनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथं आपलं हे कंडेन्स मिल्क बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही इथं कंडेन्स मिल्क कोणतंही वापरू शकता, दुकानातलं किंवा असं घरात केलेलं. त्यानंतर मी इथं परत एक वाटी एवढं दूध इथं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर इथं घातलेलं आहे. तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथं ब्रेडचा स्लाईस असतो त्यामधलं सगळं ब्राऊन पार्ट काढून घ्यायचं आणि पांढरा भाग आहे तो मिक्सरला लावून बारीक करून ते इथं घालू शकता किंवा मैदा घालू शकता 1 चमचा किंवा गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल. हे आपल्याला घट्ट होण्यासाठी लागतं. ह्याचं चव आपल्याला काही असं वेगळं लागत नाही, जे आईस्क्रीमचं लागतं तसंच लागतं. तर तुम्ही ह्यात कोणतंही वापरू शकता किंवा कस्टर्ड पावडर वापरलं तरीही चालेल. त्यानंतर सगळं मिक्स करायचं. जे काही त्यामध्ये गाठी वगैरे झाले असतील तर ते गाठी अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच सतत हलवत राहायचं आहे. आणि त्यानंतर मी इथं मीडियम साईजचे आंबे घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं कोणतेही आंबा आहे तो घेऊ शकता आणि त्यामधलं सगळं पल्प आहे तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं 2 आंबे वापरला तरी चालेल, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं मँगो आहे तो वापरू शकता. तर मी इथं त्याचं प्रमाण आहे तो नंतर सांगणार आहे वाटीच्या साहाय्याने. आणि त्यानंतर त्याला मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं एक मोठं मिक्सरचं भांडं इथं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये जे काही पहिलं आपलं कॉर्नफ्लॉवर घालून जे मिक्सर तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण कंडेन्स मिल्क इथं तयार करून घेतलेलं होतं तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. त्यातलं थोडंसं मी इथं बाजूला असंच ठेवून देणार आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये 2 इथं मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत, त्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. एवढं मी इथं बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर इथं साधारण मी इथं अर्धी वाटी एवढं मँगोचं जे काही गर निघालेलं आहे तो याच्यामध्ये घालत आहे. तर आणखीन एक अर्धा म्हणजे 1 वाटी एवढं मी इथं घातलेलं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे. आणि आता त्यानंतर अजून थोडंसं जे आपलं दुसरं आहे कंडेन्स मिल्क सगळं घालून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मँगोचा पल्प आहे तो घालून घेतलेला आहे साधारण 2 चमचे. आणि त्यानंतर
मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मँगो फूड कलर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल, किंवा थोडंसं एक साधारण अर्धा चमचा एवढं इथं घालून घ्यायचं आहे. तर मँगो फूड कलर म्हणजे येलो कलर आपल्याला इथं घालायचा आहे. आणि त्यानंतर मँगोचं इसेन्स याच्यामध्ये घालायचं आहे, साधारण एक अर्धा चमचा एवढं. त्यामुळे आपलं मँगोचं आईस्क्रीम आहे तो खूप छान लागणार आहे. तर सगळं घालून एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर मँगोचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे. तर आता आपण हे त्यानंतर मी इथं मलाई घेतलेला आहे, साधारण एक पाव वाटी एवढं हे मलाई आहे. आणि त्यानंतर इथं 1 कप एवढं मी इथं व्हिप क्रीम घेतलेलं आहे. तर आपल्याला हे मलाई आणि व्हिप क्रीम घालून हे आपल्याला आईस्क्रीम आहे तो वेगळं करायचं आहे. तर हे आपल्याला व्हिप क्रीम आहे तो पहिलं इथं व्हिप करून घ्यायचा आहे. तर आपण इथं हे बीटरने आहे तो पहिलं हे क्रीम आहे तो असं व्हिप करून घेणार आहे. तर हे बघा केलेलं आहे व्हिप क्रीम आपल्या इथं तयार झालेला आहे. आता मिक्सरला लावून घेतलेले जे काही तर ते सगळं बॅटर आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आणखी मिक्सरच्या भांडीमध्ये इथं मी थोडं ठेवलेलं आहे, कारण आपण इथं मलाई वापरून सुद्धा आईस्क्रीम आहे तो बनवून घेणार आहोत. तर आता हे व्हिप क्रीम असलेलं आईस्क्रीम आहे तो बनण्यासाठी तयार झालेला आहे. आणि दुसऱ्या भांडीमध्ये मलाई घालून आपण त्याचं आईस्क्रीम इथं बनवणार आहोत. तर बघू शकता खूप छान हे त्याचं कलर आणि शायनिंग असं दिसत आहे. आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये राहिलेलं मलाई आहे तो घालून घेणार आहे आणि मिक्सरला लावून अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथं साधारण थोडंसं घालून 2 ते 3 वेळा असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता सगळं मिक्सरला लावून घेतल्यावर एका भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर एका भांडीमध्ये व्हिप क्रीम तयार करून घेतलेलं ते आईस्क्रीम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे आहे तो मलाईचं आहे. तर ह्याच्यावरती हे अशा पद्धतीचं कागद लावून हे आपल्याला फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 3 ते 4 तास झालेले आहेत. तर आता आपण ह्याला अजून एकदा बीटरने किंवा मिक्सरला लावून असं फिरवून घ्यायचं आहे. पहिलं असं चमच्याने फोडून घ्यायचं आहे. खूप घट्ट होईपर्यंत आपल्याला फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, साधारण 2 ते 3 तासांसाठीच आपल्याला इथं ठेवायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ह्याच्याने तुम्ही बीटरने असं बीट करू शकता किंवा कोणत्याही मिक्सरला लावलं तरीही चालेल. आणि त्यानंतर जे आपण मलाई घातलेलं आईस्क्रीम आहे त्याला आपल्याला इथं 2 वेळा करायचं आहे. पण व्हिप क्रीम वापरून इथं आईस्क्रीम तयार केलेलं त्याला आपल्याला इथं एकदाच आहे तो 3 ते 4 तासानंतर काढून आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे किंवा बीटरने बीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं परत 3 ते 4 तास मी फ्रीजरमध्ये ठेवलं आणि त्यानंतर परत काढून अशा पद्धतीनं आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत फ्रीजरमध्ये पूर्ण पॅक करून 8 ते 10 तासांसाठी हे आपल्याला आईस्क्रीम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर सगळं इथं करून झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला पूर्ण 8 ते 10 तासांनंतर म्हणजे पूर्ण आईस्क्रीम तयार झाल्यावर दाखवत आहे. बघू शकता दोन्ही सेम झालेले आहेत. 2 असं कलर दिसत आहेत, दोन्ही सेमच वाटतात. फक्त ह्यामध्ये मलाई वापरून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये व्हिप क्रीमचं आहे तो आईस्क्रीम तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरात नक्की करा.